न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या 27 जानेवारीला संपत आहे। या मुदतीत नेमके कोण अर्ज मागे घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। नगरपालिका निवडणुकीतील कटू अनुभव पाहता यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी सावध पवित्रा घेतला असून बंडखोरी थोपवण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या पक्षांमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध सर्वपक्षीय जनशक्ती आघाडी अशी लढत झाली होती। परंतु यावेळी शिवसेना शिंदे गट वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये एकमत होत नाही। या जिल्हा परिषद निवडणुकीतही जागा वाटपास विलंब झाल्याने जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत। यामुळेच एकाच मतदारसंघात एकाच विचारधारेच्या 2 ते 3 उमेदवारांची गर्दी झाली आहे। शिवसेना शिंदे गट पक्षामध्ये समन्वय साधण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट अनेक मतदारसंघामध्ये या गटाने प्रबळ उमेदवार दिल्याने पेच वाढला आहे। शिवसेना ठाकरे गट ग्रामीण भागात पकड मजबूत करण्यासाठी पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाच्या भूमिकेमुळे आणि उमेदवारांमुळे मुख्य पक्षांच्या मतांच्या गणितात बिघाड होण्याची शक्यता आहे। एकाच एक लढतीसाठी शेवटचा प्रयत्न निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आता केवळ 2 दिवस उरले आहेत। राजकीय पक्षांमधील उमेदवारांची संख्या कमी करून एकाच एक लढत कशी होईल यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत। जर ही बंडखोरी रोखण्यात अपयश आले तर याचा मोठा फटका प्रस्थापित पक्षांना बसण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या 2 दिवसात होणाऱ्या वाटाघाटी आणि तडजोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। 27 जानेवारी दुपारपर्यंत नेमके कोणाचे अर्ज मागे येतात यावर जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरेल। मित्रपक्षांच्या किंवा एकाच पक्षातील 2 उमेदवारांच्या लढतीमुळे कोणाला लाभ मिळतो आणि कोणाला फटका बसतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।